बाळकूम येथे प्रस्तावित डेटा सेंटर प्रकल्पाविरोधात वेक अप ठाणेकरच्या नेतृत्वाखाली शनिवारी हजारो नागरिकांनी जोरदार आंदोलन केले। सकाळी 10 ते 12 या वेळेत नागरिकांनी प्रस्तावित प्रकल्पस्थळाबाहेर एकत्र येत घोषणाबाजी केली आणि हा प्रकल्प हद्दपार करण्याचा निर्धार व्यक्त केला। आंदोलनात सहभागी झालेल्या मनोज प्रधान यांनी हा लढा पूर्णपणे अराजकीय असल्याचे सांगत ठाणेकरांचे पाणी आणि वीज वापरून नागरिकांनाच त्रास देणारा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नसल्याचा इशारा दिला। त्यांच्या मते प्रस्तावित डेटा सेंटरसाठी दररोज मोठ्या प्रमाणावर शुद्ध पाणी आणि विजेचा वापर होणार असून सतत निर्माण होणाऱ्या आवाजामुळे परिसरातील रहिवासी, विशेषतः लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो। बाळकूम, कोलशेत, ढोकाळी तसेच परिसरातील विविध गृहनिर्माण संकुलांतील नागरिक या आंदोलनात सहभागी झाले होते। प्रकल्पामुळे पर्यावरण, तापमान आणि स्थानिक संसाधनांवर होणाऱ्या संभाव्य परिणामाबाबत चिंता व्यक्त करत आंदोलकांनी प्रशासनाने नागरिकांशी सविस्तर चर्चा करावी अशी मागणी केली। गरज पडल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला। सगळं बाजूला ठेवा। हे बघा, सर्वात प्रथम आहे ना, राजकीय हे लेबल मीडिया आम्हाला लावते। तुम्ही आत्ता म्हणालात ना, आम्ही सामान्य ठाणेकरच आहोत, कारण जो त्रास इतर नागरिकांना होणार आहे त्याच त्रासात ना आम्हालाही जावं लागणार। इकडे डेटा सेंटर झाल्यानंतर अख्ख्या ठाण्याला जितकं पाणी लागतं त्याच्यापेक्षा जास्त पाणी एकटं डेटा सेंटर घेणार। अख्ख्या ठाण्याला जेवढी वीज लागते त्याच्यापेक्षा जास्त वीज यांचं हार्डवेअरसाठी वापरणार आहे ती लोक, डिझेल वापरणार आहे, त्यांनी वायू प्रदूषण होणार, ध्वनी प्रदूषण होणार, पाण्याचा नाश। तुम्ही बघताय मागेच हा प्लॉट आहे ना, तो 54 एकरचा आहे। मग आम्ही त्यांना तेच विचारतोय की तुम्ही आम्हाला जे विचारताय की तुम्ही विरोध का करता, तर आम्ही त्यांना विचारतो की तुम्ही का इन्सिस्ट करताय की एवढ्या भर वस्तीमध्ये तुम्हाला डेटा सेंटर सारखा एक एवढा राक्षसी प्रोजेक्ट आणायचा आहे, याच्या मागे कारण काय? ओके, आय डोंट नो व्हाय यू वॉन्ट टू रब ॲमेझॉन्स बॅक, अँड इफ यू वॉन्ट टू रब, तुम्हाला जर त्यांना करायचं आहे बाय ऑल मीन्स डू इट, यू वेलकम, बट नागरिकांच्या जीवावर उठून काही करू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे। आम्ही नाही सिस्टमच्या विरोधात आहोत, नाही ॲमेझॉनच्या विरोधात आहोत, रोजगार वगैरे काहीही मिळणार नाही आहेत, कारण हे अतिशय हायली स्किल्ड जॉब आहेत। त्याच्यामुळे ॲक्च्युअल जे जॉब जनरेशन होणार आहे ते खूपच कमी आहे। जी हानी होणार आहे त्या हानीच्या अनुषंगाने जर आपण बघितलं तर प्रपोर्शनेटली जॉब्स खूप कमी आहेत। फक्त सुरुवातीला त्यांना हजारो लोक स्किल्ड, सेमी स्किल्ड लोक लागतील, अनस्किल्ड लागतील जेव्हा डेटा सेंटर बनत असेल, म्हणजे बांधकाम मजूर इतकंच जॉबचं जनरेशन होणार आहे। त्याच्यानंतर त्यांना जॉब इकडून जास्ती देता येणार नाहीत। आणि आम्ही अजूनही सांगतो की आज एवढी लोक जी उतरली आहेत, सामान्य लोक उतरली आहेत, सगळेजण त्याच्यात आहेत, आणि राजकारणी म्हणून आम्ही कशालाच विरोध करायचा नाही, हे जर असं कोणाचं म्हणणं असेल तर हे बरोबर नाही। आपल्या मागे एक 53 एकरमध्ये एक डेटा सेंटर येत आहे। आता आपल्याला समजून घेतलं पाहिजे की एका डेटा सेंटर आणि एक हायपर स्केल डेटा सेंटरमध्ये फरक आहे। इथे जी येतं ते एक AI जनरेशनसाठी हायपर स्केल डेटा सेंटर येणार आहे। एका हायपर स्केल डेटा सेंटरसाठी सर्वात जास्ती काय लागतं तर पाणी लागतं। या ठाणे शहरात आपण 31 MLD पाणी ऑलरेडी कमी आपल्याला मिळतं आहे, आणि आपले आयुक्त म्हणतात की 12 MLD पाणी आपण त्यांना प्रॉमिस केलं। आमचा पहिला आक्षेप त्याच्यावर आहे की यांना पाणी देताच कामा नाही। दुसरं, 422 मेगावॉटच्या इलेक्ट्रिसिटी यांना पाहिजे, 192 जनरेटर्स या ठिकाणी आहेत। आमचा त्याला विरोध आहे। ह्याच्यामुळे आजूबाजूच्या 4-5 एकर परिसरामध्ये उष्णता वाढणार आहे। त्याच्यामुळे आम्ही या सगळ्यांना विरोध करतायत। यांच्या फक्त 150 नोकऱ्या हे देणार आहेत असं ॲमेझॉन स्वतः सांगते, त्याच्यातही 100-125 तर फक्त सिक्युरिटीच्या आहेत। ह्या गोष्टीचा कुठेही फायदा ठाणेकरांना नाही। जे एक हमिंग साऊंड येणार आहे, 365 दिवस 24 तास जे हमिंग साऊंड येणार आहे, त्याच्याने लोक बेजार होणार आहेत। आजूबाजूला एकही फ्लॅट विकला नाही जाणार आणि जे राहत आहेत ते विकून निघून जातील। या सगळ्या गोष्टी ठाणेकरांनाही कळल्या पाहिजेत, जगभर कळल्या पाहिजेत। महाराष्ट्र गव्हर्नमेंटचे डोळे उघडले पाहिजेत की ह्याला जी परवानगी दिली 8/2006च्या टाउनशिप ॲक्ट खाली, ते इमिजिएटली रिवोक करा। आमचं स्पेसिफिक म्हणणं असं आहे
की स्टेट गव्हर्नमेंटनी रेग्युलेशन फॉर डेटा सेंटर्स बदलावं, नवीन लेजिस्लेशन आणावं आणि त्याच्या अनुषंगाने परवानगी द्यावी. जमलेल्या सगळ्या आज तुम्ही बघत असाल वेकअप ठाणेकरच्या माध्यमातून आज आम्ही सर्वजण बाळकुम नाका इथे जमलोय. आमचा विरोध हा विकासाला नाहीये. आम्ही आज इथे हे सांगायला जमलोय की आमचा विरोध याच्यासाठी आहे की हे डेटा सेंटर नागरी वस्तीमध्ये नको आहे. कारण आम्ही अनेक तज्ज्ञांशी बोललो, वकिलांशी बोललो, सरकारने ज्या पॉलिसीज आणल्या त्या सर्वांचा अभ्यास केल्यावर असं आढळलंय की हे डेटा सेंटर आल्यानंतर इथे राहणाऱ्या लोकांच्या जीवनमानावर परिणाम होणार आहे. त्याचबरोबर ठाणे शहराची हक्काचं पाणी, वीज आणि पर्यावरण हे डेटा सेंटर भविष्यात हिरावून घेणार आहे. त्यामुळे या डेटा सेंटरचा विरोध करण्यासाठी आज आम्ही सर्वजण इथे जमलो आहे.